नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी ढोकळा. पाहूया ढोकळा रेसिपी. आज रेसिपी लापशी ढोकळा. मी लापशी घेतलेली आहे. आता लापशी ढोकळा कोणीही बनवू शकतं आणि कोणालाही चालू शकतो, म्हणून मी आज लापशी ढोकळा बनवते. मी 1 कप निवडून लापशी घेतलेली आहे. बाउलमध्ये लापशी घेते. लापशी धुवून घेते. लापशी धुवून घेतलेली आहे. अर्धा कप दही, दही मिक्स करते. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर ढोकळा रेसिपी अपलोड आहेत, पाहू शकता. पंधरा मिनिटं झाकून ठेवते. 15 मिनिटं झाली. मिक्सरच्या भांड्यात ओतते. वन थर्ड कप चाळून घेतलेलं बेसन, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा चिरलेलं आलं, 5 पाकळ्या सोललेला लसूण, थोडं पाणी घालते. मिक्सरला फिरवून घेते. ढोकळ्यासाठी वाटलेलं बॅटर. बाउलमध्ये बॅटर काढते. चिरलेली कोथिंबीर, एक चमचा तेल, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. मिक्स करते. दह्याचा वापर केलेला आहे, म्हणून मी अर्धा चमचा साखर ऍड करते. ऑप्शनल आहे. मिक्स करते. ढोकळा स्टीम करण्यासाठी मी ट्रे घेतले. तुम्ही घरामधलं ताट घेतलं स्टीलचं तरी चालेल. तेल, सगळीकडे तेल लावून घेते ट्रेला. एक पॅकेट इनो, थोडं पाणी घालते. पटकन मिक्स करते. ढोकळ्याचं बॅटर ट्रेमध्ये ओतते. बॅटरवर थोडं लाल तिखट ऑप्शनल आहे. ढोकळा स्टीम करण्यासाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे. ट्रे ठेवते. दहा ते 12 मिनिटं ढोकळा स्टीम करून घेते. आता गॅसची फ्लेम किती हाय आणि किती लो ठेवता त्यावर ढोकळा स्टीम होण्याचं टायमिंग ठरतं. 12 मिनिटानंतर ढोकळा जर स्टीम झाला नसेल तर थोडं आणखी म्हणजे 2 मिनिटं आणखी ढोकळा स्टीम करून घ्या. पाहूया ढोकळा स्टीम झालाय का. ढोकळा स्टीम झालेला आहे.
ढोकळ्यासाठी फोडणी करते. 1 चमचा तेल. तेल गरम झालंय. मोहरी, मोहरी तडतडली. जिरं, कढीपत्ता, पांढरे तीळ, खमंग अशी फोडणी झालेली आहे. थोडंसं पाणी मिक्स करते. फोडणी तयार. ढोकळा थंड करून घेतलेला आहे. साईडच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत. ढोकळा डिमोल्ड करते. पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे ढोकळा. स्पॉन्जी झालेला आहे अगदी. ढोकळ्याची बॉर्डर कट करून घेते. लहान मोठ्या साईज मध्ये ढोकळा कट करू शकता. पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे ढोकळा. ढोकळ्यावर फोडणी ओतते. लापसीचा वापर करून बनवलेला ढोकळा. बाइंडिंगसाठी थोडं बेसन वापरलेलं आहे. जर तांदळाचा वापर करायचा नसेल, चना डाळ जास्त प्रमाणात वापरायची नसेल तर हा ढोकळा बनवू शकता. थोडंसंच त्याला बेसन लागतं आणि इतका छान असा ढोकळा झालेला आहे. ढोकळा प्लेटमध्ये सर्व करते. डाळवं वापरून बनवलेली चटणी. कमीत कमी बेसनचा वापर करायचा आणि ढोकळा आपण बनवू शकता. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर ढोकळा रेसिपी अपलोड आहेत, पाहू शकता. अशा छान आणि व्हेरिएशन रेसिपी पाहायच्या असतील तर ज्यांनी कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान आणि व्हेरिएशन रेसिपी तुम्ही पाहू शकता. किती स्पॉन्जी झालेला आहे तो ढोकळा. जास्त काही साहित्य लागत नाही आणि फर्मेंट सुद्धा अगदी थोडा वेळ केलेला आहे. आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.